day that the Lord has made. I will rejoice and celebrate. This is the day that the Lord has made. I will rejoice and celebrate. He goes before me, He goes before me. He walks beside me, He walks beside me. He lives within me, He's the lover of my soul. He's my defender, He's my defender. He's my provider, He's my provider. His overflowing mercy is a brand new every day. This is the day that the Lord has made. I will rejoice and celebrate. This is the day that the Lord has made. I will rejoice and celebrate. He goes before me, He goes before me. He walks beside me, He walks beside me. He lives within me, He's the lover of my soul. He's my defender, He's my defender. He's my provider, He's my provider. His overflowing mercy is a brand new every day. Sing it. This is the day that the Lord has made. I will rejoice and celebrate. This is the day that the Lord has made. I will rejoice and celebrate. I will rejoice and celebrate. Yes, I will rejoice and celebrate. तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है। हे जावेदा यीशु मसीहा, हे जावेदा यीशु मसीहा, हे जावेदा यीशु मसीहा, हे जावेदा यीशु मसीहा। फरिश्तों की भी राग तू है, भजते तेरा नाम यीशु है। फरिश्तों की भी राग तू है, भजते तेरा नाम यीशु है। फरिश्तों की भी राग तू है, भजते तेरा नाम यीशु है। फरिश्तों की भी राग तू है, भजते तेरा नाम यीशु है। हे जावेदा यीशु मसीहा, हे जावेदा यीशु मसीहा, हे जावेदा यीशु मसीहा, हे जावेदा यीशु मसीहा। हालेलुया, सब मिल गाए हालेलुया, हालेलुया, हालेलुया।
सब मिल गाए हालेलुया, 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 सब मिल गाए हालेलुया, 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 सब मिल गाए हालेलुया। हे जावेदा यीशु मसीहा, 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 हे जावेदा यीशु मसीहा। आसमानी खुदा मेरे पराक्रमी प्रभु तू है, आसमानी खुदा मेरे पराक्रमी प्रभु तू है। ओ कुव्वत तेरी सारे जग में, असंभव तुझ सा कुछ नहीं है। ओ कुव्वत तेरी सारे जग में, असंभव तुझ सा कुछ नहीं है। अल शद्दाई, अल शद्दाई, सर्वशक्तिमान तू है। अल शद्दाई, अल शद्दाई, सर्वशक्तिमान तू है। स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो। स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो। ओ प्रभु, हर दिल रूप से प्रभु परमेश्वराना जीवन देखा है, तेरे रूप से निराले में दिखा है। धन्यवाद, तू ही चंगाई देने वाला, तू ही जरूरत पूरी करने वाला, तू ही शांति देने वाला। हालेलुया, धन्यवाद। यहोवा राफा, चंगाई देता है। यहोवा राफा, चंगाई देता है। स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो। स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो। यहोवा यीरे, यहोवा यीरे, जरूरत तू देता है। यहोवा यीरे, जरूरत पूराता है। स्तुति तेरी हो, हालेलुया, आमीन, आराधना तेरी हो। स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना
तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो, ओ स्तुति तेरी हो, तारीफ तेरी हो, आराधना तेरी हो, आराधना तेरी हो, आराधना तेरी हो. Once again, greet you all in the name of the Lord Jesus. पुन्हा एकदा येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना शुभेच्छा. This evening, as we come before you, जसं या संध्याकाळी आम्ही तुमच्या समोर येत आहोत, we want to thank God for these days that God has sustained us and blessed us. आम्हाला परमेश्वराला धन्यवाद द्यायचे की या दिवसामध्ये परमेश्वराने आम्हाला राखून ठेवले आणि आम्हाला आशीर्वादित केले. Even as we come before the presence of the Lord, जसं आम्ही परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येत आहोत, I'm sure we have praised and worshipped Him, माझी आशा आहे की आपण त्यांची स्तुती आराधना केली असेल and we have prepared our heart to receive God's word. आणि आपण आपल्या हृदयाची तयारी केली आहे परमेश्वराचं वचन And as we स्वीकारण्यासाठी. have prepared our house to receive God's word, आणि जसं आपण आपल्या हृदयाची तयारी केली आहे परमेश्वराचं वचन I want to स्वीकारण्यासाठी, share with you from book of Genesis 15th chapter, आज मला तुमच्याशी बोलायचे उत्पत्तीच्या 15व्या अध्यायामधनं. the first word. तर पहिलं वचन, The first word says, After these things the word of the Lord came to Abraham in a vision. Fear not, Abraham, I am your shield, and your reward shall be great. उत्पत्तीचा 15वा अध्याय पहिलं वचन. ह्या गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, मी तुला मोठे प्रतिफळ मिळेल. Here Bible specifically say after these things. इथं पवित्र शास्त्र म्हणले की ह्या गोष्टी नंतर, After this thing the word of the Lord came to Abraham saying, Abraham, fear not, I am your shield and I am your exceeding reward. इथं पवित्र शास्त्र म्हणतं की ह्या गोष्टी घडल्यानंतर अब्रामाला परमेश्वराकडनं हे वचन प्राप्त झाले की अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. After these things. ह्या गोष्टी घडल्यावर After what? आता कुठली गोष्ट घडली, What was the condition that Abraham was? काय ती अट होती जिथं अब्राम होता, And why was he discouraged? आणि का तो निराश झाला होता, Why was he depressed? का तो निराश अवस्थेत गेला And होता. the word of the Lord visited Abraham. आणि परमेश्वराच्या वचनाने परमेश्वराचं वचन अब्रामाकडे आलं, That he said to Abraham, fear not. जिथं तर परमेश्वर अब्रामाला म्हणाला तू भिवू नकोस. Because Abraham was fearful, we can see that. कारण आपण बघू अब्राम तिथे भयभीत झाला He होता. said, I am your shield. तो म्हणतो मी तुझी ढाल आहे. That means Abraham was insecure and inferior. ते कारण तिथे आपण पाहतो की अब्राम हा असुरक्षित होता तिथे, And I am your exceeding reward. आणि तो म्हणतो मी तुझे मोठे प्रतिफळ आहे. And when God said this to Abraham, आणि जेव्हा देव अब्रामाला ही गोष्ट बोलला, why did God say that? का देव असं अब्रामाला बोलला Why असेल? did God needed to encourage Abraham at this time? की काय ह्या समयामध्ये देवाला अब्रामाला उत्तेजित करायला लागले. Now let me tell you. आता मला तुम्हाला सांगू द्या, When Abraham was called by God in book of Genesis 12th chapter, जेव्हा उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये देवाने अब्रामाला बोलवलं होतं, he said to Abraham, तो अब्रामाला म्हणाला, Abraham, अब्राहम leave your country, तुझा देश सोड, leave your father's house, तुझ्या वडिलांचं घर सोड, leave your kindred, तू तुझे सगळे नातेवाईक सोड and follow me. आणि माझ्या मागं चाल. And as you follow me, आणि जसं तू माझ्या मागं चालशील, then he said the sevenfold blessing will be his portion. की जसं तो 7 पटीचा आशीर्वाद तुझा वाटा होईल. I will make of thee a great nation. मी तुझ्याकडनं एक महान राष्ट्र निर्माण करेन, I will bless thee. मी तुला आशीर्वादित करेन, I will lift up your name. मी तुझं नाव उंचवेन, You shall be blessing to others. तू दुसऱ्यांसाठी आशीर्वाद असा ठरशील. Whosoever blesses you, जो तुला आशीर्वाद देईन I will bless them. मी त्याला आशीर्वादित करीन, Whosoever curse you, जो तुला श्राप देईन I will curse them. मी त्याला श्राप देईन. And in thee, आणि त्यामध्ये all the families on the earth shall be blessed. तुझ्याद्वारे पृथ्वीवर सगळे आशीर्वादित होतील. What a calling that Abraham had. काय ते पाचारण होतं अब्रामाकडे. Abraham was not a believer.
अब्राम हा विश्वासणारा नव्हता. Abraham was living in pagan तो world. जगिक गोष्टीमधला असा मनुष्य होता. And God called Abraham. आणि देवाने अब्रामाला बोलवलं. And what a call. आणि काय ते पाचारण This sevenfold calling. की तो 7 पटीचं ते बोलवणं. That I will make of thee a great nation. मी तुझ्यापासून एक महान राष्ट्र निर्माण He करीन. did not say, I'll make you a small man. तो म्हणला नाही की मी तुला एक छोटा मनुष्य म्हणून निर्माण God करीन. call is a great call. देवाचं जे बोलवणं असतं हे एक मोठं बोलवणं He असतं. said, I'll make of thee a great तो nation. म्हणाला मी तुझ्यापासून एक महान राष्ट्र निर्माण I will करीन. bless you. मी तुला आशीर्वादित And करीन. after I bless you, आणि जेव्हा मी तुला आशीर्वादित I करीन will lift up your name. मी तुझं नाव उंचवीन. Let God lift up your name. देवाला तुमचं नाव उंचवू द्या. And he said, आणि तो म्हणाला then you shall be blessing to आणि others. मग तू दुसऱ्यांसाठी आशीर्वाद असा ठरशील. And then he says, आणि मग तो म्हणाला whosoever curses you will be cursed. जो तुला श्राप देईल तो शापित होईल. Whosoever blesses you will be blessed. जो तुला आशीर्वादित करेल तो आशीर्वादित होईल. And in thee, आणि त्यामध्ये all the family of the earth. आणि तुझ्यामध्ये सगळं पृथ्वीवरचे सगळा परिवार International call. की जो तो इंटरनॅशनल जो काय बोलवणं होतं All the family of the earth shall be blessed. या पृथ्वीवरील सगळे जे परिवार होत आहेत ते आशीर्वादित होतील. God says to one man, की देव एका मनुष्याद्वारे in you, की तुमच्याद्वारे I will bless all the family of the earth. मी पृथ्वीवरील सगळ्या परिवारांना आशीर्वादित करेन. And all that God said, I will do it, I will make you, and I will do all these things. आणि जे काय देव बोलला की मी तुला घडवीन मी तुला हे करीन. But condition was पण एक अट अशी होती that you leave your father's house, की तू तुझ्या- you leave your kindred, you leave your country, and follow after me. की ती जी अट अशी होती की तू तुझ्या पित्याचं घर सोड, तू तुझे नातेवाईक सोड, तू तुझा देश सोड आणि तू माझ्या मागे चाल. We all want all these things. आणि आपल्या सर्वांना ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे आहेत. Definitely, we want God to make of us a great nation. निश्चितच आपल्याला पाहिजे की देव आपल्यामधनं एक महान राष्ट्र निर्माण करत. Definitely, God has a great call for us. निश्चितच देवाकडे आपल्यासाठी एक मोठं बोलवणं आहे. We all want our ministry to be great. आपल्या सगळ्यांना पाहिजे की आपली जी सेविका आहे ती मोठी झाली We पाहिजे. all want this sevenfold calling in our life. आपल्या सगळ्यांना पाहिजे की हा 7 पटीचं जे बोलवणं आहे आपल्या जीवनामध्ये ते. Because Abraham blessings are our blessing कारण अब्रामाचे जे आशीर्वाद आहेत ते आता आपले आशीर्वाद आहेत through Jesus Christ. येशू ख्रिस्ताद्वारे. But God said one condition. पण देव सांगतो एका अटीवर, Leave what I said and go where I say. ज्या गोष्टी मी सांगतो ती तू सोड आणि मी जिथं सांगतोय तिथं तू जा. These two things are very important. ह्या 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. Leave what I say मी सांगतो त्या गोष्टी सोड. and go to the place I say. ज्या ठिकाणी जायला सांगतो त्या ठिकाणी तू जा. When you do these two things, आणि ह्या 2 गोष्टी जेव्हा तुम्ही कराल then I will do these 7 things. मग मी ह्या 7 गोष्टी करेन. He said to Abraham. तो अब्रामाला म्हणाला. And Bible says आणि शास्त्र म्हणतं Abraham left everything and followed God. अब्रामाने या सगळ्या गोष्टी सोडल्या आणि देवाच्या मागे चालला. And now why Abraham is discouraged? आणि आता का मग अब्राम निराश आहे? Let me tell you, my friend. आज मला तुम्हाला सांगू द्या मित्रांनो, Abraham left his father's house but not his father. अब्रामाने त्याच्या पित्याचं घर सोडलं पण त्याच्या पित्याला नाही सोडलं. Abraham left his kindred but not his nephew. की अब्रामाने त्याच्या नातेवाईकांना सोडलं पण त्याच्या पुतण्याला सोडलं नाही. He took them तो त्यांना घेऊन गेला and he followed where God says. आणि मग तो तिथे जे देव बोलला त्याच्या मागे तो त्यांना घेऊन चालला. And what he took them, आणि जेव्हा तो त्यांना घेऊन गेला तिथे this both became problem in his life. आणि हे दोघेही त्याच्या जीवनामध्ये त्यांनी समस्या उत्पन्न We केली. can see his father became hindrance. आणि आपण पाहू शकतो की त्याचे वडील जे आहेत ते अडथळे निर्माण करत Till होते. his father died, he had to wait. त्याचे वडिलांचं मरण होईपर्यंत त्याला थांबावं लागलं. It delayed God's call. ते देवाचं जे पाचन होते लांबणीवर पडलं. Not only that much, फक्त तेवढंच नाही but in Egypt, पण त्या मिस्रमध्ये he had problem with the king. की त्या राजांमध्ये त्याची समस्या उद्भवली And many things he went through. आणि पुष्कळ साऱ्या गोष्टीतून त्याला जावं He लागलं. almost lost his wife. आणि तो त्याच्या पत्नीला गमवून बसला But he होता. turned back from Egypt. पण तो जेव्हा मिस्रीतनं पाठीमागे वळला And now when he came to the place where God started directing him, आणि तो अशा ठिकाणी आला जेव्हा देव तिथं त्याला सूचना देऊ लागला. then another problem came, that was Lot. तिथं दुसरी समस्या उद्भवली तो म्हणजे लॉट. The Lot he took for blessing, की लॉटला जिथं त्याने आशीर्वादासाठी घेऊन गेला but होता. now that Lot became hindrances to him. आता तो लॉट त्याच्यासाठी समस्या असा होऊन बसला होता. Lot was his nephew. तो लॉट त्याचा पुतण्या होता. Definitely Abraham was old. निश्चितच अब्राम जो होता तो म्हातारा होता. He thought my nephew would be helpful to me. त्याला असं वाटलं की त्याचा जो पुतण्या आहे त्याला मदत करू शकेल. Now Lot left everything and followed Abraham. आता लॉट ह्या सगळ्या गोष्टी सोडून अब्रामाच्या मागे चालू Now लागला. there are two things I want to tell you. आता 2 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या आहेत. Abraham left his father's house but not father. Abraham left his kindred but not his nephew.
अब्रामाने त्याच्या पित्याचं घर सोडलं, पण पित्याला नाही सोडलं. पण अब्रामाने त्याचे नातेवाईक सोडले, पण त्याच्या पुतण्याला सोडलं नाही. He took them along with them. तो त्यांना त्यांच्या बरोबर घेऊन गेला. But Lot left everything and followed Abraham. पण लॉटने सगळ्या गोष्टी सोडल्या आणि तो अब्रामाच्या मागे चालू I want to लागला. tell you 2 or 3 kind of people. आज मला 2 किंवा 3 अशा लोकांसंदर्भात तुम्हाला बोलायचं आहे. Number first, I want to tell you, पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे, there are type of people अशा प्रकारचे लोक आहेत who never live की जे कधी सोडू शकत नाही and they want God's blessing in their life. आणि त्यांना देवाचे आशीर्वाद पाहिजेत त्यांच्या They want जीवनामध्ये. making of God in their life. त्यांच्या जीवनामध्ये देवाचं बोलवणं त्यांना पाहिजे. They think God make me, ते म्हणतात देव तू मला बनव, God bless me, देव तू मला आशीर्वादित कर. but they don't want to live पण त्यांना ते सोडायचं नाही. what God has asked them to live. जे देवाने त्यांना सोडायला सांगितलं आहे, It is like Jacob. जसं ते याकोबासारखं. Jacob said to God, याकोब देवाला म्हणाला bless me. मला आशीर्वादित कर. And God says, angel of the Lord say, what is your name? आणि देवाचं दूत त्याला म्हणाले की तुझं नाव काय आहे? My name is Jacob. तो म्हणला माझं नाव याकोब आहे, I am a deceiver. मी फसवणारा आहे. I don't want to live my deceiving nature, but I want blessing. मला तो माझा फसवण्याचा स्वभाव सोडायचा नाही, पण मला आशीर्वादित व्हायचं. And the angel of the Lord says, आणि देवाचा दूत म्हणाला from today you shall be called Israel, आजपासून तुला इस्रायल असं म्हटलं जाईल, prince of God. देवाचा राजकुमार. And he had to turn आणि त्याला मागे वळायला लागले in his nature त्याच्या स्वभावामधून, in order to be blessed. जेणेकरून तो आशीर्वादित होईल. Because angel of the Lord says, कारण देवाचं दूत तिथे म्हणाला what is your name? तुझं नाव काय आहे? You have not left your past. की तू तुझा जो भूतकाळ आहे तो सोडला नाही, You have not left your deceiving nature. की तुझा तो फसवणारा स्वभाव आहे तू अजून तो सोडला नाही. You know, you have learned to deceive others and be blessed. तू 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 लोकांना फसवायला शिकला आणि आशीर्वादित व्हायला शिकला. And that is not the blessing. आणि ते आशीर्वाद असे नाही. You deceived your father, तू तुझ्या वडिलांना you फसवलंस, deceived your uncle, तू तुझ्या काकाला and फसवलंस, you kept on deceiving, आणि तू तसाच फसवत राहिलास, and you start saving yourself. आणि तू स्वतःला वाचवू लागलास. You know, many times, तुम्हाला ते पुष्कळशे वेळेस, many of our habits, पुष्कळशे जे आपली सवय असतात, the habits of saying lie, की जे आपले खोटं बोलायची जी सवय असती, habits of deceiving people, की लोकांना फसवण्याची जी सवय असती, habits of getting out of trouble by saying lie and deceiving, त्या समस्यातनं खोटं बोलून बाहेर पडून फसवण्याची जी सवय असती, or get something. की ती कुठली गोष्ट मिळवण्यासाठी, This kind of nature does not allow us to have the blessing and peace. ह्या प्रकारचा जो स्वभाव आहे तो आपल्याला आशीर्वाद आणि ती शांती देऊ शकत नाही. Now, blessing and peace, आता आशीर्वाद आणि शांती, money is not the blessing. पैसे हे काय आशीर्वाद नाही. Gold is not the blessing. जे सोनं आहे ते काय आशीर्वाद नाही. House is not blessing. घर जे आहे ते आशीर्वाद नाही. Having God into it is the blessing. परमेश्वर त्याच्यामध्ये असणं हे आशीर्वादित If आहे. the house is blessing, जर घर आशीर्वादित असतं, then why people says, मग का लोक म्हणतात Pastor, come and bless my house. की या पालक साहेब आणि माझ्या घराला आशीर्वादित If करा. the wife and husband is blessing, जर पती आणि पत्नी आशीर्वादित असते, then why people say, bless my marriage, तर का लोक म्हणतात की आमच्या लग्नाला तुम्ही आशीर्वादित bless my करा. wife, bless my husband, bless my children? माझ्या पतीला आशीर्वादित करा, माझ्या पत्नीला आशीर्वादित करा, माझ्या लेकरांना आशीर्वादित करा. No, 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 no. नाही नाही, Having God into it is the blessing. त्यामध्ये देव असणे हे आशीर्वादित आहे. Having God in a home is the blessing. आपल्या घरामध्ये देवाची उपस्थिती असणे हे आशीर्वादित That आहे. called blessed home. की तो म्हणजे आशीर्वादित It's घर. not 2 bedroom, 3 bedroom, this area, that area. It is having God into it is a blessed home. की दोन बेडरूम आणि 3 बेडरूम किंवा ही गोष्ट ती गोष्ट नाही, पण देव त्याच्यामध्ये असणं हे आशीर्वादित आहे. Praise the Lord. परमेश्वराची स्तुती असो. Having godly wife and godly husband is a blessed दैविक marriage. पत्नी, दैविक पती असणं, दैविक पती असणं हे आशीर्वादित लग्न असं असतं. Having godly children is a blessed children. की दैविक मुलं असणं हे एक आशीर्वादित मुलं असतं. Having God in our money is a blessed money. आपल्या पैशामध्ये देव असणं हे आशीर्वादित असतं. So God will not come in deceit. तर देव त्या फसवणाऱ्या गोष्टीमध्ये येऊ शकत Many नाही. people get many things, but they are not blessed. पुष्कळशा लोकांना पुष्कळशा गोष्टी मिळतात, पण ते आशीर्वादित There असे is no होत नाही. blessing in it. त्याच्यामध्ये आशीर्वाद They have नसतो. a house, but no peace. त्यांच्याकडे घर असतं, पण ती शांती I have नसते. seen मी पाहिलं आहे the people have many things, but no blessing and no peace. लोकांकडे पुष्कळशा गोष्टी आहेत, पण त्यांच्याकडे तो आशीर्वाद नाही आणि ती शांती नाही. We never have peace. आमच्याकडे ती कधी शांती नसते. Giving up God and following the world. देवाला गमवून आणि त्या जगाच्या मागे चालून There are people, तिथे लोक आहेत. there are times अशी वेळ असते that our nature has not changed. की आपला स्वभाव बदललेला नाही. We have carried our nature. आपला स्वभाव घेऊन आपण चाललेलो We are आहोत. asking God to bless us. आम्ही देवाला
मागत आहोत की तू आम्हाला आशीर्वादित कर. And we have not left our past. आणि आपण आपला जो भूतकाळ आहे तो सोडला नाही. We have not left those things. आपण त्या गोष्टी अजून सोडल्या नाही. And we say, God, आणि आम्ही म्हणतो देवा bless me. मला आशीर्वादित कर. Sometimes we feel that, what we are living is blessing. काही वेळा आपल्याला असं वाटतं की आपण जे जगतो आहे ते आशीर्वादित आहे. No peace. नाही, शांती जिथे नाही, No peace. कुठ- All disturbance. कुठलीही शांत नाही, सगळ्या समस्या. It's a dangerous situation. हे खूप धोकादायक अशी गोष्ट आहे. Let me tell you, peace come where there is God, because Jesus is Prince of Peace. शांती जिथे येते तिथे देव असतो, कारण येशू ख्रिस्त हा शांतीचा So राजा there are आहे. type of people तर तिथे अशा प्रकारची लोक who आहेत follow God without living what God told them to live. की अशा प्रकारे देवाच्या मागे जातात की देव जे सांगतो सोडायला ते न करता. They don't want to leave those things. त्यांना त्या गोष्टी सोडायच्या नाही आहेत. They want to keep it like that. त्यांना ते तशाच ठेवायच्या आहेत And they live like that only. आणि ते तसेच त्यांना राहायचं आहे. It's a dangerous thing. ते हे खूप धोकादायक God गोष्ट will आहे. not start making. देव तुम्हाला बनवू शकणार नाही. We are delaying in our life. त्या आपल्या जीवनामध्ये तो लांबणीवर टाकेल And it is not working. आणि ते कार्य होत नाही. And we are asking God, आणि आपण देवाला विचारत आहोत why is it like की that? का हे असं आहे. Second kind of people, दुसऱ्या प्रकारची लोक they are like Lot. ते लोट सारखे असतात. They gave up everything. ते सगळ्या गोष्टी सोडतात. They followed God. ते देवाच्या मागे चालतात. But their motive was not right. पण त्यांचा जो हेतू असतो तो योग्य नसतो. So we can see Lot left everything. तर आपण पाहू शकतो की लॉटने सगळ्या गोष्टी सोडल्या, But his motive was not right. पण त्याचा जो हेतू होता तो योग्य नव्हता. His motive was just to get the wealth and just to get the greeneries of this की world. त्याचा जो हेतू होता हे फक्त श्रीमंती आणि या जगाची हिरवळ मिळवण्यासाठी It's like होता. many times people follow Jesus just to get the world, की पुष्कळशा वेळा लोक येशू ख्रिस्ताच्या मागे जातात जग जिंकण्यासाठी, just to get the prayer answer. की जेणेकरून त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर त्यांना मिळतं. And once they pray answer, आणि जेव्हा त्यांना त्यांचं प्रार्थनेचं उत्तर मिळतं, now they don't want to follow मग God. आता त्यांना देवाच्या मागे चालत नाही. Now Lot was blessed. आता लॉट आशीर्वादित झाला. He was blessed because he followed Abraham. कारण तो आशीर्वादित झाला कारण तो अब्रामाच्या मागे चालला. He left everything. तो सगळ्या गोष्टी त्याने सोडल्या. He followed Abraham. त्याने अब्रामाच्या मागे And चालला. as God started blessing Abraham, God started blessing him also. जसं देव अब्रामाला आशीर्वादित करू लागला तसं देव लॉटला सुद्धा आशीर्वादित करू And लागला. he also started prospering. आणि तो सुद्धा समृद्ध होऊ लागला. And when he started prospering, आणि जेव्हा तो समृद्ध होऊ लागला, then he didn't wanted to follow Abraham. मग त्याला अब्रामाच्या मागे तो चालू नाही शकला. Then there was an argument between both of them. मग त्या दोघांमध्ये वादविवाद होऊ लागले. Then Abraham said, मग अब्राम म्हणाला you choose. की तू निवड. Because Abraham realized कारण अब्रामाला जाणीव झाली that now he is not going to listen to me. की आता तो माझा आता ऐकणार नाही. I have to listen to God. मला आता देवाचं I ऐकायचं. have to follow God. मला देवाच्या मागे जायचं. And he is becoming hindrance. आणि तो आता अडथळा निर्माण करत आहे. And he wants me to compromise like he is compromising. आणि आता मला तो आता मला तडजोड करायला लावतो जसं तो तडजोड करत And आहे. Abraham realized it's not going to work. आणि अब्रामाला जाणीव झाली की तो आता हे कार्य होत And नाहीये. he gave choice to Abraham. He gave choice to Lot. आणि मग त्याने त्या लॉटला निवड दिली. He said, Lord, choose तो today. म्हणला लॉट तू आज निवड. If you choose left, I will go to right. If you choose right, I will go to left. जर तू डावी बाजू निवडली तर मी उजवीकडे जाईल. जर तू उजवी बाजू निवडली तर मी डावीकडे जाईल. And Lot looked at all around. आणि लॉटने सगळीकडे नजर फेरली. And Lot looked at the greeneries. आणि लॉटने ते हिरवळ पाहिली. And the Bible says, आणि शास्त्र म्हणतं Lot chose greeneries and he went. आणि लॉटने त्या हिरवळीचा निवड केला आणि तो पुढे गेला. And Bible clearly says, आणि पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं Lot pitched his tent near Sodom and Gomorrah. की लॉटने त्याचा जो तंबू होता त्या सुदोम आणि गोमरापाशी बांधला. He did not go inside the Sodom and Gomorrah, तो त्या सुदोम गोमराच्या आतमध्ये नाही गेला. but he pitched his tent near Sodom and Gomorrah. पण त्याने त्याचा जो तंबू आहे तो सुदोम आणि गोमरापाशी बांधला. Now the Lord forgot आता लॉट हा विसरून गेला. the blessing and prosperity and protection in my life is because of Abraham. लॉट विसरून गेला की आज जे आशीर्वाद आहेत जे संरक्षण आहेत ते अब्रामामुळे आहेत माझ्या जीवनामध्ये. And now Abraham is the most important person in my life. की आता तो विसरून गेला की अब्राम हा एक खूप महत्वाचा व्यक्ती आहे माझ्या But जीवनामध्ये. now greeneries have changed his mind. पण आता त्या हिरवळाने त्याचं मन परिवर्तन केलं आहे. Many times, मग पुष्कळशे वेळेला many people come. पुष्कळशे वेळा पुष्कळशी लोक येतात. We accept Christ. आपण ते देवाला We स्वीकारतात. cry. ते रडतात. We weep before God. आपण देवासमोर रडतो. And we will
we will fast and pray. आपण प्रार्थना करतो, आपण उपास करतो, We will come to church. आपण मंडळीमध्ये येतो, We will come to servant of God. आपण देवाच्या सेवकाकडे येतो, We will come to all the meetings. आपण सगळ्या मीटिंग्स मध्ये येतो, We are blessed in all the meetings. आपण सगळ्या मीटिंग मध्ये आशीर्वादित We होतो, start confessing about all the meetings. आपण सगळं ते कबुली करू लागतो सगळ्या मीटिंगशी, This meeting has blessed me. की ह्या मीटिंग द्वारे मी That आशीर्वादित meeting has झालो, blessed me. त्या मीटिंग द्वारे मी आशीर्वादित The झालो, man of God has blessed की me. देवाच्या त्या मनुष्याने मला आशीर्वादित All केले, blessing is coming to me because of this pulpit. की हे जे सगळे आशीर्वाद माझ्या ह्या व्यासपीठामुळे माझ्या जीवनात येत आहे, And we start getting enjoying आणि आपण आनंदोत्सव करू लागतो, and we grow. आपण वाढतो, But after our needs are met, आणि जेव्हा आपल्या गरजा पूर्ण होतात, then we don't want to follow God. मग आपल्याला देवाच्या पाठीमागे आपण जात Many नाही, times we see many people after their needs are met, they are not like before. की पुष्कळचे लोक आपण पाहतो की जेव्हा त्यांच्या गरजा भागतात त्या पूर्वीप्रमाणे नाही राहत, The arguments start from the church and the servants of God. की त्यांचा जो वादविवाद ते मंडळीशी आणि देवाच्या मनुष्याबरोबर ते वादविवाद करू लागतात. Once upon a time, what Abraham was saying, for Lot it was life. जेव्हा एकेकाळी जे अब्राम बोलायचा ते लॉटसाठी जीवन असं होतं, Lord would to take as a blessings from God. की लॉट तो एक देवाकडनं आशीर्वाद आहे असं घ्यायचा. But now this Lot is prosper. पण आता जेव्हा हा लॉट समृद्ध झाला, Now he can't see Abraham. की तो आता त्या अब्रामाकडे पाहू Now शकत he नाही, can't hear तो Abraham. अब्रामाचं ऐकू शकत Now नाही, Abraham has become problem to him. तर आता अब्राम त्याच्यासाठी एक समस्या म्हणून Now he झाला आहे. can't walk with all his shepherd and all the wealth. He can't follow now. आता त्या समृद्धीला घेऊन तो पुढे चालू शकत नाही, He can't pay that price. आता तो ती किंमत मोजू शकत नाही, Now he is saying no. आता तो म्हणतोय नाही. Now his heart is not right with servant of God. आता त्याचं जे हृदय आहे ते देवाच्या मनुष्याबरोबर योग्य नाहीये. Now he is not going for those meetings like before. आता तो त्या मीटिंग मध्ये जात नाही जसं तो आधी जायचा. It's many times. पुष्कळशा वेळा After blessing come we change. जेव्हा आशीर्वाद येतात तेव्हा आपण बदलतो, We do not listen to God's word. आपण देवाचे वचन ऐकत नाही. Now we do not listen to God. आता आपण देवाकडनं ऐकत नाही. Now we are not interested in God's servant and we never fear. आता आपण देवाच्या मनुष्यामध्ये रुची ठेवत नाही आणि आपण भीत नाही. Now we are not like before. आता आपण आधीसारखे राहिलो नाही. Now our praise answer. आता आपल्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं Now आहे. we don't need it. आता आपल्याला ती गरज नाही. Now it's okay. आता आपण म्हणतो ते ओके, We can live without God's की servant. आपण देवाच्या मनुष्य वगैरे राहू Now शकतो. our mind is looking at the greeneries. आता आपलं जे मन आहे ते हिरवळीकडे पाहत आहे, And all the greeneries can be seen. आणि जे हिरवळ जे पाहून दिसून येतात. But let me tell you, my friend, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या, the Lord motive was not right. की जो लोटचा हेतू होता तो योग्य नव्हता. He left everything. त्याने सगळं सोडलं. He had a great testimony. त्याच्याकडे एक महान साक्ष होती. I left this. मी हे सोडलं, I left my old मी church. माझ्या जुनं I left मंडळ my सोडली, old thoughts. मी माझे जुने विचार सोडले, I left my old things. मी माझ्या जुन्या गोष्टी सोडल्या, I left everything. मी सगळ्या गोष्टी सोडल्या. That much his testimony. तो परत तिथपर्यंत त्याची साक्ष. But where is he going? पण तो कुठे चालला आहे? Nowhere. कुठेही नाही. Today, that kind of problem can be seen in the churches. आज अशा प्रकारचे जे समस्या त्या मंडळीमध्ये आपण पाहू शकतो. People have testimonies. लोकांकडे साक्ष आहे. I left this and I left that. मी हे सोडलं, मी ते I सोडलं, left that. मी ते सोडलं. But where are you going? पण तू कुठे चालला आहेस? Nowhere. कुठेही नाही. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, we have removed all the idols from the altar of our heart. की आपण आपल्याच्या मनाच्या वेदीवरचे जे काही मूर्त्या होत्या त्या आपण काढून टाकल्या But आहेत. we have not replaced it with Christ in our life. Still, Jesus has not become the Lord of our life. पण ख्रिस्ताने आपण त्याचा आदला बदल केले नाही. We have removed the sin from our life. आपण आपल्या जीवनातनं ते पाप काढलं आहे. But we have not yet possessed the righteousness of God. पण आपण देवाचं नीतिमत्व आपण अजून स्वीकारलं नाही. Let me tell you, my friend, मला तुम्हाला सांगू द्या मित्रांनो, we need to be so much careful. आपल्याला खूप सावध असणं गरजेचं We आहे. can be deceived. आपण फसलो जाऊ Oh, शकतो. I left all these things. मी हे सगळ्या गोष्टी सोडल्या, But you are not following God. पण तू देवाच्या मागे चालला We are not नाही. obeying पण God. आपण देवाची आज्ञा मानत We are not नाही. doing what God is telling आपण us. जे गोष्टी देव सांगत आहे त्या करत नाही आहोत. We left those things, but we are not following places. आणि आपण त्या गोष्टी सोडल्या आहेत, पण आपण त्या ठिकाणी जात नाही Now आहोत. Lot is looking at the greeneries. आता तो लॉट आहे तो त्या हिरवळीकडे पाहत Now the आहे. fear is gone. आता ती भीती निघून Now he गेली. is looking rest of his life to live happily and peacefully. आता तो उर्वरित त्याचं जीवन आहे तो आनंदी आणि शांतिमय असं जगण्याचा प्रयत्न, And he is looking at which is the comfortable. की आपण, आणि तो पाहतोय की कुठलं जे जीवन आहे ते योग्य आहे. Now going into wilderness, आता अरण्यामध्ये जाणे,
following Abraham, अब्रामाच्या मागे चालणे, going through all the situation. त्या सर्व परिस्थितीतनं जाणे. Who wants to go there? कुणाला पाहिजे तिथे जाणे? Now he's looking at the greeneries. आता तो त्या हिरवळीकडे पाहत आहे. You know, many times तुम्हाला माहिती पुष्कळशे we वेळी need to discern आपल्याला ते पारखणं गरजेचं असतं. after being blessed, आशीर्वादित झाल्यानंतर where is our mind? की आपलं मन कुठे आहे, Is God is coming more in our life or the world is coming more in our की life? आपल्या जीवनामध्ये देव अधिक येत आहे का बाहेरचं जग आपल्या जीवनामध्ये अधिक येत Once आहे. upon a time, to get the blessing, we left the world. एकेकाळी ते आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण जग सोडलं, But now, after being blessed, पण आता आशीर्वादित झाल्यानंतर we needed more God to be blessed. की आपल्याला खूप परमेश्वराची गरज होती आशीर्वादित होण्यासाठी. After being blessed, आणि आशीर्वादित झाल्यानंतर now world is coming. आता जे जग येत आहे, Now more world is growing in us आता आपल्यामध्ये ते जग अधिक वाढत आहे and less of God. आणि देवाचं तो देव कमी. I know people, मला माहिती अशी लोक when they were poor, की जेव्हा ते गरीब होते, in small huts, जेव्हा त्यांचे छोटे छोटे घर होते, they were very strong. ते खूप असे सामर्थ्यवान The होते, house was full of God. की त्यांचं घर पूर्ण देव The भरून life गेलं was होतं. full of God. त्यांचं जीवन देवाने भरून गेलं They had होतं. nothing else but God. त्यांच्याकडे दुसरी कुठली गोष्ट नव्हती पण देव होता. Day and night God. दिवस रात्र फक्त देव. But now पण आता their lives त्यांचं जीवन is full of world. पूर्ण जगिक झालं The आहे. more world is coming, मग अधिक जग त्यांच्यामध्ये आलंय. God is just for namesake. देव फक्त नावापुरता त्यांच्यात राहिला आहे. And they say, I'm not committing sin, but they are close to sin. आता ते म्हणतात मी पाप करत नाही पण त्या पापाच्या जवळ आहे. Lot, तो जो लॉट होता he could have said, तो म्हणू शकला असता I'm still in the wilderness, मी अजून अरण्यामध्ये आहे, but I'm not committing sin. मी अजून पाप करत I'm नाही, not in Sodom and Gomorrah. मी त्या सुदोम गोमरामध्ये But he नाही, has pitched close to it. पण त्यांनी तो त्याच्या जवळ बांधलेला And आहे it's dangerous आणि हे खूप धोकादायक to आहे live close to the world. की त्या जगात जवळ राहणे. Hey, there was a time आता हे अशी एक वेळ होती when our houses were small. की जिथे आपली घरं छोटी होती, There was only praise the Lord. फक्त परमेश्वराची स्थिती असं We used होतं. to greet one another with praise the Lord and hallelujah. आपण एकमेकांना शुभेच्छा देतो परमेश्वराची स्तुती असो आणि हालेलुया म्हणून. We always had praise the Lord and hallelujah people. आपल्याकडे परमेश्वराची स्तुती असो आणि हालेलुया अशी लोक होती. But now, पण आता hello, हॅलो, hi, हाय, you know, this kind of language has changed. अशा प्रकारची भाषाने आदला बदल झाली आहे. Out of 5:11, आता ते 5-11, one of the more 11 has got inside the believers. आता ते आधुनिकताचा जो काय कमी आहे तो लोकांमध्ये आला Now आहे. you can say believers. आता तुम्ही म्हणून बघू शकता Hello. विश्वासणारे, Hello, हॅलो, good morning, शुभ सकाळ, hi. हाय. You know, before it was not like that. आधी हे असं नव्हतं. You know, when you see Bible, they should greet with the praise the Lord and shalom. पण जेव्हा आपण पवित्र शास्त्र बघायचो तेव्हा ते परमेश्वराची स्तुती असो शालोम असं करून त्यांचं I have अभिवादन seen good करायचे. people getting destroyed. मी असे उत्तम लोक पाहिले ज्यांचा नाश झाला As आहे. I always said, जसं मी कायम म्हणतो, they could not digest, ते पचवू शकले नाहीत. they could not digest ते पचवू शकले success. नाहीत त्यांचं यश. They could not digest success. ते पचवू शकले नाहीत त्यांचं यश. I have seen many getting destroyed. मी पाहिलं पुष्कळशा लोकांचा नाश झाला. You know, my friend, तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, before we used to greet, आपण एकमेकांना अभिवादन करायचो hello, हॅलो करून. after coming to Lord, परमेश्वरामध्ये we used to आल्यानंतर sing praise the Lord. आपण म्हणू लागलो परमेश्वराची स्तुती असो. But now again, the world is coming in पण us. पुन्हा एकदा तो जग आपल्यामध्ये आला आहे. We are standing in the dangerous ground. आपण एक धोकादायक अशा भूमीवरती उभे We आहोत. need to discern ourselves. आपल्याला ते आपलं स्वतःचं पारखणं Is गरजेचं आहे God is growing more in me or world is growing more in की me? देव आम्हामध्ये अधिक वाढत आहे का जग आम्हामध्ये वाढत आहे. One day they asked Jesus, एके दिवशी त्यांनी येशूला विचारलं is it good to give tax? की हे जे टॅक्स देणं हे चांगलं आहे का, What do you say? की काय तुम्ही म्हणा. Jesus said, येशू ख्रिस्त म्हणतो show me the coin. की तुम्ही मला ते नाणं दाखवा. He took the coin त्यांनी ते नाणं and he घेतलं. said, whose image on it? तो म्हणला त्याच्यावरती कुणाची प्रतिमा आहे. And if it is Caesar image, give to Caesar. What is belong to God, give to God. येशू ख्रिस्त म्हणाला जे देवाचं आहे ते देवाला द्या, जे कैसराचं आहे ते कैसराला द्या. You know, my friend, let me tell you, तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगू द्या. whose image are you? तुम्ही आज कुणाची प्रतिमा आहात That is the most हे important. खूप महत्वाचं आहे. Are you in the image of God आज तुम्ही त्या देवाच्या प्रतिमेमध्ये आहात or your image of this world? का तुम्ही या जगाच्या प्रतिमेमध्ये आहात. What kind of image you have? कुठल्या प्रकारची तुमच्याकडे ती प्रतिमा आहे. It's the most important thing. आज हे खूप महत्वाचं आहे. Whose image are you? That also rules over you. तुम्ही कुणाची प्रतिमा आहात आणि कुठली प्रतिमा तुमच्यावरती राज्य करत आहे. If you are of the world, जर तुम्ही जगाचे आहात world rules over you. जग तुमच्यावर राज्य करेल. It's not talking, saying, it's becoming.
हे फक्त बोलणं नाही, हे घडणं किंवा बनणं is dangerous. हे खूप धोकादायक आहे. I'm telling you today, it's dangerous today मी आज तुम्हाला सांगत आहे हे खूप धोकादायक आहे आज, to have more world in us. की अधिक ते जग आम्हामध्ये असणं And God is only for name's sake. आणि देव फक्त नावापुरता असणं. Lord pitched the tent. लॉटनी त्याचा जो तंबू होता तो बांधला, He didn't mind त्याला ते कळलं नाही if he has no relation with Abraham. की त्याला तो फरक पडला नाही की त्याचं नातं आहे का नाही He अब्रामाबरोबर. didn't mind. त्याला तो फरक पडला He नाही. forgot everything. तो सगळ्या गोष्टी तो विसर पडला How त्याला. he left, की कसं तो सोडून आला, through whom he left, कुणाद्वारे तो सोडून आला and through whom he was blessed, आणि कुणाद्वारे तो आशीर्वादित झाला and through whom he was protected, आणि कुणाद्वारे तो त्याला सुरक्षा and मिळाली how God was visiting him. आणि कसं देव त्याला त्याची भेट घेत होता. But now he says, पण आता तो म्हणतो I've got sufficient to live happily. आता माझ्याकडे पुष्कळच आहे जेणेकरून मी आनंदाने राहू And he शकतो. pitched his tent near Sodom and आणि Gomorrah. त्यांनी त्याचं सुदमन गोमराजवळ त्याचा तो तंबू बांधला. Now always I said, आम्ही कायम म्हणतो he never went inside of Sodom and Gomorrah. तो सुदमन गोमराच्या आतमध्ये गेला नाही, But he did not realize. पण त्याला ती जाणीव झाली नाही Maybe Sodom and Gomorrah grew so much, की सुदमन गोमराची वाढ झाली एवढी or he grew so much, का त्याची वाढ झाली एवढी that he was inside the Sodom and Gomorrah. जे जे तो सुदमन गोमराच्या आतमध्ये. You know, you pitch your tent near the sin. तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही जर पापाजवळ तुमचं जर तंबू जर तो बांधला, No, 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 no. नाही नाही We are not in sin. आम्ही पापात नाही, But if we pitch near the sin, पण आपण पापाच्या नजीक जर का तो तंबू बांधला, sooner or later we will surely in it. आज ना उद्या निश्चितच आपण त्याच्यामध्ये असू. I'm telling you, the gravity is sin is very powerful. मी तुम्हाला सांगतो ते गुरुत्वाकर्षण शक्ती जी पापाची आहे ही खूप सामर्थ्यशाली Don't आहे. underestimate Satan. तुम्ही सैतानाला कमी लेखू नका, The gravity is sin is terrible. की ते जे पापाची जी गुरुत्वाकर्षण आहे हे खूप भयंकर आहे. As I always says, मी कायम जसं म्हणतो, you take the frog and you throw it in the hot boiling water. With the heat of the water, he will jump out, he will not go inside. तर जर तुम्ही त्या बेडकाला घेतला आणि त्या गरम पाण्यात टाकलं तर त्या गरम पाण्याच्या चटक्याने तो बेडूक त्या पाण्यातनं बाहेर उडी मारेल. But if you put the frog and put it in the cold water and put the stove underneath, the frog will never know how that frog is boiled. आणि जर तुम्ही त्या बेडकाला गार पाण्यात टाकलं आणि ते पाणी गरम हळूहळू करायला लागला तर त्या बेडकाला कळून येणार नाही की आपण त्या गरम पाण्यात कसं आलो, You know, nothing happened. की कुठलीही गोष्ट घडली नाही. You know, when you stand near the sin and you participate, you say nothing is happening. जर आपण त्या पापापाशी उभं आहोत आणि त्याच्यामध्ये सहभाग घेतला, तुम्ही म्हणा काही घडलं नाही, But sooner or later you will be in it. पण निश्चित आज ना उद्या तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच असा. It's a dangerous. हे खूप धोकादायक आहे Consequences is like Lot, his whole family was destroyed. की त्याचा जो परिणाम झाला त्याचा लॉटचा संपूर्ण घराण्याचा नाश झाला. Nothing, I'm not doing anything. की नाही मी काहीच करत नाही, I'm just having friendship with them. मी फक्त माझी त्यांच्या बरोबर मैत्री आहे, I'm just talking to them. मी त्यांच्याशी फक्त बोलत आहे, I'm just going there. मी फक्त तिथे जात आहे. We just had all relation. मी आमच्याकडे फक्त ते जुनं नातं I आहे. just went to that alcohol shop. मी फक्त त्या मध्यमान दुकानापाशी I गेलो, just went to those friends. मी फक्त त्या मित्रांमध्ये I गेलो, never smoked. मी कधी I never drank. मी कधी धूम्रपान But केलं let me नाही. tell you, पण मला तुम्हाला सांगू द्या don't participate in sin. You may not know how you have gone inside. की तुम्ही त्या पापामध्ये सहभाग घेऊ नका, कारण तुम्हाला कळणार नाही की तुम्ही त्या पापामध्ये कधी पडा. Today many people are standing in the dangerous ground. आज पुष्कळशी लोक त्या धोकादायक अशा भूमीवरती उभी आहेत, They do not know त्यांना माहित नाहीये that they are standing on the dangerous की ground. ते त्या धोकादायक अशा भूमीवरती उभे आहेत, Lust is so terrible की ते जे वासना ही खूप भयानक आहे, that makes you selfish. की जेणेकरून ते तुम्हाला Doesn't स्वार्थी matter, बनवतात. whole my family get destroyed, doesn't matter, but I will not give up. हरकत नाही जर माझ्या संपूर्ण परिवाराचा नाश झाला तरी पण मी ती गोष्ट सोडणार नाही. It's a dangerous thing. हे खूप एक धोकादायक अशी गोष्ट The आहे lust makes you self-centered. की जे वासना आहे ते आपल्याला स्वकेंद्रित असं करतं, It makes you selfishness. की आपल्याला ते स्वार्थी असं बनवतं, We become selfish. आपण स्वार्थी होतो. Doesn't matter what happened. हरकत नाही काही घडतंय, All world goes, doesn't matter, but I want that. जग संपूर्ण गेलं तरी चालेल पण मला ती गोष्ट It's all पाहिजे. about me. हे फक्त माझ्याबद्दल It's आहे. dangerous. हे खूप धोकादायक आहे. Lot went and pitched, की तो लॉट गेला आणि त्याने ते बांधलं and he pitched his tent over there. आणि त्याने तिथं तो त्याचा तंबू बांधला. And after some time, आणि काही वेळानंतर Bible says, शास्त्र म्हणतं the four king came.
की 4 राजे आले and they attacked Sodom and Gomorrah. आणि त्याने सदोम आणि गोमरावरती हल्ला बोलला. And after Sodom and Gomorrah was destroyed, आणि जेव्हा सदोम आणि गोमराचा नाश करण्यात this आला king robbed everything. आणि ह्या राजा सगळ्या गोष्टी घेऊन गेला. Along with them, they took Lot and his wife and his children and everything that Lot had, everything had gone. आणि ते त्याच्याबरोबर तो लॉटची पत्नी, लॉटची मुलं आणि लॉटकडे जे काही सगळं होतं ते सगळे घेऊन गेले. And when Abraham heard that, आणि जेव्हा अब्रामाने ते ऐकलं Bible says Abraham took his people. आणि पवित्र शास्त्र म्हणतं की अब्रामाने त्याच्या लोकांना घेतलं Abraham went and fought the battle. आणि अब्राम गेला आणि ती लढाई लढला. And this all 5 kings could not fight. आणि हे जे 5 राजे ते लढू नाही शकले. Abraham went and fought the battle. आणि अब्राम गेला आणि तो लढाई लढला तो. And he delivered the Lot, his wife, and all that was of that king. आणि त्या राजाकडनं त्या लॉटच्या पत्नीची सगळ्यांची सुटका केली. And when he was coming back, आणि जेव्हा तो पुन्हा परत येत होता he met the king of Shalom. आणि तो ते शलोमच्या राजाला भेटला And he offered all the tithe to him. आणि त्यांनी जो दशमांश होता तो त्याला अर्पण केला. And he gave to that king all that was belonged to him. आणि त्यांनी त्या राजाला सर्व काही गोष्टी द्या ज्या त्याच्या होत्या. And he told his king, आणि तो त्या राजाला म्हणाला I will not take anything from you, मी तुझ्याकडनं काही घेणार नाही. because nobody can say कारण कुणी म्हणू शकत नाही Abraham is rich कारण अब्राम श्रीमंत आहे because of me, कारण तुझ्यामुळे. because Abraham is rich because of God. अब्राम श्रीमंत आहे तो देवामुळे. And Abraham came. आणि अब्रामाला Lot, after he was rescued, आता लॉटला जेव्हा त्या गोष्टीतनं सोडवलं his होतं wife has come back, त्याची जी पत्नी पुन्हा his परत आली, children he got, त्याची लेकरं पुन्हा his मिळाली, position he got. त्याला ती स्थान परत मिळालं. But the Bible says पण शास्त्र म्हणतं he got everything but not conviction. पण त्याला सगळ्या गोष्टी मिळाल्या पण त्याला ती जाणीव झाली नाही. Let me tell you, my friend, मला तुम्हाला एक सांगू द्या if मित्रांनो, you lose everything but still you get conviction, that is the most important thing. जर तुम्ही सगळ्या गोष्टी गमवून बसला पण तुम्हाला ती जाणीव झाली तर ती खूप महत्वाची गोष्ट आहे. Prodigal son lost everything, but Bible says he came to the conscious. त्या उधळत्या पुत्राला सर्व गोष्टी त्याने गमावल्या पण तो पवित्र शास्त्र म्हणतो तो शुद्धीत आला. He came to the conscious. की तो त्या शुद्धीमध्ये आला He came to the conviction की त्याला ते जाणीव झाली that all the blessing was from my father. की जे काही सगळे आशीर्वाद होते ते माझ्या पित्यापासून होते. Lord got everything लॉटला सगळ्या गोष्टी मिळाल्या but not conviction. पण ती जाणीव झाली नाही. It's a dangerous thing. हे खूप धोकादायक गोष्ट Many आहे. people get back everything but not conviction. पुष्कळशा लोकांना गोष्टी मिळतात पण त्यांना तर जाणीव होत नाही. Lot never realized लॉटला कधी जाणीव झाली नाही that there's a God who blessed me. की जो देव होता तो मला आशीर्वादित करत There's a होता, God who delivered me. की देवाने मला सुटका दिली होती, This is Abraham. की हा तो अब्राहम होता. Because of Abraham, अब्रामामुळे I am blessed. मी आशीर्वादित आहे. Because of त्या Abraham, अब्रामामुळे I have been delivered. मला माझी सुटका झाली आहे. Because of त्या Abraham, अब्रामामुळे I have got all the blessing. माझ्याकडे हे सगळे आशीर्वाद In आहेत. fact, because of Abraham, पण माझ्या अब्रामामुळे I have been delivered and rescued from this king. मी ह्या राजापासून मला सुटका मिळाली आहे. My life is spared because of Abraham. माझं जीवन राखलं ते अब्रामामुळे. But yet, पण इथे he doesn't take decision to follow Abraham. तरी पण तो निर्णय घेत नाही अब्रामाच्या मागे जाण्याकरता. He takes the decision to go back to the Sodom and Gomorrah. तरी पण निर्णय घेतो की सुदम आणि गोमरामध्ये परत जाण्यासाठी. What a man की काय तो मनुष्य has not come yet under conviction. की अजून त्याला त्या गोष्टीची जाणीव झाली He नाही, kept on committing sin after sin after sin after sin. की तो ते पाप आणि पाप करत राहिला, पाप करत राहिला तो. There are many people. की ते पुष्कळशी लोक Their repentance is not turning back. की त्यांचा जो पश्चाताप ते मागे वळत नाही. Their repentance coming after one sin, repenting and going to second, repenting and third, and they keep on going. ते त्यांचं पश्चाताप ते करत राहतात, एका पापानंतर पुन्हा पश्चाताप करत राहतात, त्या गोष्टी ते करत राहतात. Bible says when David was found in sin, पवित्र शास्त्र म्हणतो जेव्हा दावीद पापामध्ये he पडला, fell before God and he repented तो देवासमोर पडला आणि त्यांनी पश्चाताप and he केला cried आणि तो रडला. and he said, "Create in me a clean heart, O God, and renew a right spirit within me." तो म्हणला की माझ्यामध्ये एक चांगलं हृदय उत्पन्न कर आणि माझ्यामध्ये उत्तम तो आत्मा दे देवा. Take not your Holy Spirit from me and give me the joy of salvation. की तू माझ्यामधनं तुझा पवित्र आत्मा काढून देऊ नको आणि तू मला तारणाचा आनंद दे. But the Bible says पण शास्त्र म्हणतं when Saul was spoken, की जेव्हा ते शौल वरती बोलला Saul was spoken of his sin. की जेव्हा शौल त्याच्या पापाबद्दल बोलला, Saul fought, की तो लढला, he argued, त्यांनी वादविवाद केला and by
fighting and arguing, he wanted his forgiveness. आणि तो ते वादविवाद करून त्याला त्याची क्षमा त्याला मिळवायची With होती. reasons why he was doing that. आणि का कारण देऊन ती गोष्ट तो का करत आहे And his repentance, आणि त्याचा पश्चाताप one after second, एकानंतर एक after third, तिसरा the sin he went on doing. की ते पाप तो करत गेला And he thought God is forgiving him. आणि त्याला असं वाटू लागले की देव त्याला क्षमा करत He आहे. kept on doing sin after sin. तो पापानंतर पाप करत राहिला. Finally came to such a place शेवटी तो अशा परिस्थितीत आला where God stopped talking and he had to go to witchcraft. आणि तो देव त्याच्याशी बोलायला थांबला आणि तो अशा ठिकाणी तो त्या And he- जादू टोण्याकडे त्याला जावं He लागलं lost everything. आणि तो सगळ्या गोष्टी गमवून बसला He killed many priests. आणि त्यांनी कित्येक याजकांना मारलं. My friend, My he never मित्रांनो, had fear of God. त्याला कधी देवाची He भीती never राहिली had नाही. repentance. त्याच्याकडे तो पश्चाताप राहिला नाही. Like Lot never had repentance. जसं लॉटला कधी पश्चाताप राहिला That नाही what I did, it was wrong. की जे काय मी केले ते चुकीचं I आहे, started following Abraham. की मी अब्रामाच्या मागे चालू लागलो. I left everything. मी सगळ्या गोष्टी But I सोडल्या. have to follow where God says. मला तिथे जायचं होतं जिथे देव सांगत होता, But he stopped there. पण तो तिथे थांबला And he said, no, आणि तो म्हणला नाही, now I don't do follow. आता मला जायचं Now I नाही, got everything. आता मला सगळं मिळालं आहे, Nobody can take it from me. कुणी आता ते माझ्याकडनं घेऊ शकत And he नाही. lost everything. आणि तो सगळ्या गोष्टी गमवून बसला. But yet his eyes were not open. पण तरी पण त्याचे डोळे उघडले In नाही. fact, still listening to Abraham, God blessed him. आणि तरी पण अब्रामाला सांगून देवाने त्याला आशीर्वादित केलं. But yet पण तरी पण his eyes were not open. त्याचे डोळे उघडले नाही. In fact, when God destroyed Sodom and Gomorrah, पण जेव्हा देवाने सोदोम आणि गोमराचा नाश केला, and when angel of the Lord says, की जेव्हा देवाचा दूत म्हणला run की पळ with your wife and children, तुझी पत्नी आणि लेकरांना घेऊन, yet तरी पण he is saying, तो म्हणतो send me to that mountain, but he's not saying I want to go to Abraham. Because of him today even I am blessed. की तो म्हणतो, तरी पण तो म्हणतो की मला त्या डोंगराकडे जा पाठव, पण त्या अब्रामाकडे नाही ज्याच्याद्वारे मी आज आशीर्वादित झालो. Abraham intercede for me. की अब्रामाने माझ्यासाठी मध्यस्थी केली, Abraham introduced me to that God. की अब्रामाने आज मला ते देवाचा परिचय करून दिला. Abraham is going to that promised land. आज अब्राम त्या वचनदत्त भूमीमध्ये जात आहे. God hand is upon me. देवाचे हात माझ्यावरती आहे. Not only my sin, but whole sin city is getting destroyed now. पण फक्त माझ्या पापावरती नाही, पण ते पाप संपूर्ण तर पापाचं जो राष्ट्र होतं त्याचा नाश होत आहे. All the people I thought blessing to me, they all are getting destroyed. पण आज जे मी लोक जे मला आशीर्वादित असं वाटत होतं, पण त्या सगळ्यांचा नाश होत आहे. He did not say, तो असं म्हटला let me नाही go back to की Abraham. मला पुन्हा अब्रामाकडे पाठव, जाऊ दे. His eyes were blinded. त्याचे जे डोळे होते ते आंधळे झाले होते, He could not come to conviction. की तो त्याला त्या गोष्टीची जाणीव झाली नाही. Coming to conviction जाणीव होणे is most हे important. खूप महत्वाचं आहे. That I left everything की मी ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या आहेत, to follow somewhere, की कुठल्या गोष्टीच्या मागे जाण्यासाठी, not to stop. थांबण्यासाठी It नाही. is dangerous हे खूप धोकादायक to आहे leave everything की सगळ्या गोष्टी सोडून and not to reach to place where God has told आणि us. अशा ठिकाणी न जाणे जिथे देव आपल्याला सांगत And आहे. changing our mind towards the world. आणि आज आपलं मन बदलणं जगासाठी. Bible says शास्त्र म्हणतं Jacob was called by God. याकोबाला देवाने बोलवलं होतं. God visited him, देवाने याकोबाची भेट घेतली, gave him vision. त्याला दृष्टांत दिला. And Jacob said, आणि याकोब म्हणतो, after all that you gave me, जे सगळ्या गोष्टी तू दिल्यानंतर I will come and build a house of God मी येईन आणि देवाचं मंदिर बांधीन and make this Al Bethel. आणि हे अल बेथेल असं करीन. God took him. देव त्याला घेऊन After गेला. many years, God blessed him. पुष्कळच्या वर्षानंतर देवाने त्याला आशीर्वादित Now केलं God blessed him with wonderful wives. आणि त्याला उत्तम पत्नी देऊन आशीर्वादित God केलं. blessed him with many children. पुष्कळची मुलं देऊन त्याला आशीर्वादित केलं. And even his brother came to kill him. आणि जेव्हा त्याचा बंधू त्याला मारायला आला, Now he realized, आता त्याला जाणीव I'm झाली losing everything. की मी आता सगळं गमवून He बसलो आहे. cried to God. तो देवाजवळ तो आरोळी केली. God still visited him देव तरी पण देवाने त्याची भेट घेतली and delivered him. आणि त्याला सुटका केली. So nice. की उत्तम God delivered me. की देवाने मला सोडवलं My God, आहे. after many years, पुष्कळ जेव्हा माझ्या I पुष्कळ thought I'm losing my दिवसानंतर wife. की मी माझ्या I पतीला thought I'm गमवू losing शकतो, my children. माझ्या लेकरांना गमवून, I thought I'm losing everything. मला असं वाटलं मी सगळ्या गोष्टी I गमवून cried to बसलो. God. मी देवाजवळ रडलो And God says, आणि देव म्हणतो I will make you Israel from today. की मी आजपासून तुला इस्रायल राष्ट्र How बनवीन. nice God delivered me. की किती चांगलं देवाने मला सुटका He दिली. came from there, तो तिथून आला, reconciled with his brother. त्यांनी त्याच्या भावावर समेट केला He came from there. आणि तो तिथून आला. And the Bible says,
पवित्र शास्त्र म्हणतं He came with his family to one place called Shechem. तो त्याच्या परिवारावर अशा ठिकाणी आला ज्याचं नाव शेकेल He होतं saw city was good. की त्यांनी पाहिलं ते जे नगर होतं ते उत्तम आहे The king was good. तो राजा चांगला आहे And the Bible says आणि शास्त्र म्हणतं he dwelled over there. आणि तो तिथे राहिला And he started making friendship with all the heathens. आणि तो त्या सगळ्या विधर्मी लोकांबरोबर तो मैत्री करू लागला Now no more godly आता people. कुठले देविक लोक Now no नाही more praise the Lord. आता कुठले परमेश्वर स्तुती Now असं no more Al नाही Shaddai. आता अलशदाय Now नाही no more servant of आता God. देवाचा सेवक कोणी नाही Now no more. आता नाही Now only for name's sake. फक्त नावापुरतं Now all the people, आता सगळी जी लोक they are respecting him because he is rich. आता ते त्याचा आदर करतात कारण तो श्रीमंत आहे And they have a good relation. आणि कारण त्याचे चांगले संबंध He आहेत built up a good आणि relation. त्याने चांगले संबंध बांधले But this त्याच्याबरोबर. is the man of पण God. हा तो देवाचा मनुष्य Called by आहे God. देवाकडनं पाचारण God said, केलेला I am not ashamed to call myself the God of Jacob. तो म्हणतो की मला लाज वाटत नाही मी माझ्या सेवकाचे त्याचं नाव आहे याकोब I am the God of Abraham, Isaac and Jacob. तो म्हणतो मी देव आहे अब्राम इसाकाचा आणि याकोबाचा And that Jacob, आणि तो याकोब in his house, त्याच्या घरामध्ये his daughter was raped. त्याच्या मुलीवर व्याभिचार करण्यात And आला his sons went and murdered the city. आणि त्याची जी मुलं होती ती नगरात जाऊन त्यांनी हत्या केल्या And they deceived in the name of circumcised. आणि त्यांनी त्या परिस्थितीमध्ये फसवणूक केली Can you imagine? तुम्ही विचार करू शकता का In a servant of God's house, की ह्या देवाच्या सेवकाच्या घरामध्ये son has become murderer, की जे मुलं आहेत ते हत्या करणारी झाली liar in the name of God. की जे खोटं बोलणारे झाली देवाच्या The नावामध्ये daughter is raped. की त्या मुलीवरती व्याभिचार करण्यात आला Now daughter wants to get married to son's son. की ज्या मुलीला त्याच्या मुलाच्या मुलाशी लग्न करायचं Now होतं generation is not going to be of godly. आता जी पिढी होती ही दैविक अशी नव्हती The purpose that God chose and blessed is not going to be fulfilled. की ज्या हेतूसाठी देवाने निवडलं होतं ते पूर्ण होणार नव्हतं And those place, आणि त्या ठिकाणी everything is destroyed. सगळ्या गोष्टीचा नाश झाला His sons became the murderer. की त्याची जी मुलं होती ती हत्या करणारे His daughter got raped. आता त्या मुलीवरती बलात्कार करण्यात आला And now आणि आता he is crying to God, तो आता देवाकडे आरोळी देत आहे asking God. की देवाला विचारून And God says, आणि देव म्हणतो rise up and go to Bethel. उठ आणि त्या बेथेल ठिकाणी The जा. Bethel name was given by Jacob only. की त्या बेथेल हे नाव याकोबानेच दिलं God होतं said, rise up and go to Bethel. देव म्हणाला उठ आणि त्या बेथेल पैसे जा And Bible says, आणि शास्त्र म्हणतं he went to Bethel. तो त्या बेथेल येथे And गेला while he was going, आणि जेव्हा तो जात होता God put fear in whole city. ते देवाने त्या संपूर्ण नगरामध्ये भीती अशी निर्माण केली And he was able to escape from there. आणि जेणेकरून तो तिथून निघू शकला Because he took decision to go back where God had called him. कारण त्याने निर्णय केला होता की पुन्हा जाणं जिथं देवाने त्याला बोलवलं Today होतं I want to tell you, आज मला तुम्हाला सांगू द्या take a decision आज ती निर्णय घ्या to go back where God has called की you. तुम्ही पुन्हा जा जिथे देवाने तुम्हाला बोलवलं Many people, तुम्हाला माहिती का पुष्कळशी लोक they blackmail God. की ते देवाला ब्लॅकमेल You know, करतात Abraham had given up everything, की अब्राहमने या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या but he took his father and his nephew. तो त्याच्या पित्याला आणि त्याच्या पुतण्याला घेऊन गेला And that became problem, आणि ते पुढे जाऊन समस्या असं ठरल्या, hindrance to him. ते अडथळे घट But Abraham's motive was good. पण अब्राहमाचा जो हेतू होता तो चांगला He होता wanted to go to promised land. त्याला त्या वचनदत्त भूमीमध्ये He जायचं wanted होतं to take them also along. आणि मग त्यांना सुद्धा त्याला तिथे घेऊन जायचं But होतं that became problem on the way. He wanted to go to promised land. त्याला त्या वचनदत्त भूमीमध्ये जायचं He होतं wanted to follow God. त्याला देवाच्या मागे जायचं होतं Bible says he loved and he feared God. पवित्र शास्त्र म्हणतो तो देवावरती त्याने प्रीती केली But there are people, पण असे लोक आहेत they blackmail God. की ते देवाला ब्लॅकमेल They करतात don't give up. ते देत नाही They don't want to follow in on proper way. त्यांना त्या योग्य रीतीने त्यांना त्याच्या मागे They don't जायचं want नाही to go through the proper channel. की त्यांना ते योग्य रीतीने त्यांना तिथे जायचं नाही They said to God, ते देवाला म्हणतात you give me this, then I'll give up this. तू मला हे दे मग मी हे गोष्टी तुला देईन These three kings, हे जे 3 राजे होते they are more important for me. हे खूप महत्वाचे आहेत माझ्यासाठी These 4 kings, हे जे 4 राजे they आहेत are more important to हे me. माझ्यासाठी खूप महत्वाचे God, आहेत you give me this. देव तुम्हाला हे दे Otherwise, I will not give up this. मग मी ह्या गोष्टी देणार नाही 3, I'll become 4. जर 3 तर मी 4 करीन Unless you change God. जोपर्यंत तू बदलत नाहीस देव Literally blackmailing God. देवाला ब्लॅकमेल करत You give me this, then I will give up this. तू मला ही गोष्ट दे तर मी ही गोष्ट तुला देईन Bible says, शास्त्र म्हणतं die to those things. की त्या गोष्टीसाठी तुम्ही मरा Break those things. त्या गोष्टीचं तोडा No turning back. पुन्हा मागे पळणं नाही Don't keep any choice. कुठली निवड ठेवू नका One choice. एक निवड Like David, जसं one दाविदासारखं thing that I desire की एक गोष्ट मी इच्छा करतो is to be in
a house of God all the days of my की life. माझ्या जीवनाचे संपूर्ण दिवस मी देवाच्या मंदिरामध्ये Don't राहीन. keep any choice. कुठली निवड ठेवू नका. No choice of the world. कुठली जगाची ती निवड नाही. Nothing good in the world. कुठली चांगली गोष्ट नाही जगामध्ये. My friend, माझ्या मित्रांनो, when God will leave you for those three kings, जेव्हा देव तुम्हाला सोडून देईल त्या 3 राजांसाठी, you will be nowhere. तुम्ही कुठेही असणार नाही. Destroy everything. सगळ्या गोष्टीचा नाश होईल. Remember, लक्षात ठेवा. today I want to tell you, आज मला तुम्हाला सांगायचंय, break all the yoke. सगळ्या गोष्टीचा जू तोडून टाका. Break your past तुमचा भूतकाळ तोडा and possess your future. आणि तुमचं जे भविष्य काळाला पकडून राहा. Somebody said, कोणीतरी म्हटलंय, instead of making your house the museum of your past, तुमच्या घराला तर तुमच्या भूतकाळाचं म्युझियम करण्याऐवजी make one wall of your future पण असं एक भिंत करा जी तुमच्या भविष्याची असेल and look at that. आणि त्याच्याकडे पहा. That will be blessing. ते तुम्हाला आशीर्वादाचं ठरेल. You know, I heard about one queen. मी असं एका राणीबद्दल ऐकलं This आहे queen went to fight the battle. की ती राणी ते युद्धासाठी गेली And when she went to fight the battle and to win one fort, आणि ती अशा युद्धासाठी गेली आणि एक तो किल्ला जिंकण्यासाठी ती गेली. they crossed the river. तिने ते नदी पार केली And after crossing the river, आणि ती नदी पार केल्यानंतर they had the small boats. त्यांच्याकडे ते छोट्या छोट्या बोटी होत्या And they were tying the boat. आणि ते बोट बांधत होते And this queen turned back. आणि ती राणी मागे वळाली And she said, आणि ती म्हणाली, destroy all these boats. ह्या सगळ्या बोटी जर तुम्ही तोडून टाका, नाश करा. And all the soldiers says, आणि सगळे जे सैनिक म्हणाले, why? का? She says, ती म्हणाली, either we will win this fort आता आपण एक तर ही लढाई आपण जिंकणार आहोत, or we will die. नाहीतर आपण मरणार आहोत. No turning back. पाठीमागे जाणे नाही. As long as we have this boat, जोपर्यंत आपल्याकडे ही बोट आहे, you will always know there's a way for us to go back. तुम्हाला कायम लक्षात राहील की आपल्याला पाठीमागे जाण्यासाठी एक मार्ग But आहे. when we have no boat, की जेव्हा आपल्याकडे कुठलाही बोट नसेल, we know we have to win this fort. आपल्याला माहिती आहे की आपल्याला हा किल्ला जिंकणे गरजेचं आहे. Leave those boats of your past की तुमचे जे भूतकाळाचे जे बोट आहेत ते सोडून द्या, that you have tied, जे तुम्ही बांधून ठेवले आहेत. some of your past boat की काही तुमच्या भूतकाळाचे जे बोट आहेत that you enjoyed from your childhood, की जे तुम्ही लहानपणापासून आनंद which you करत call आहात. it bachpan ki yadein. आपण जे म्हणतो लहानपणाचे जे आठवणी, Let it remain for bachpan. ते लहानपणासाठीच राहू द्यात. They will not bless you now. ते आता तुम्हाला आशीर्वादित करणार नाही. Break those boat त्या ज्या बोट आहेत त्या तोडा, that brought you sometime. की काही वेळा त्यांनी तुम्हाला They आणलं आहे, helped you sometime. ज्यांनी तुम्हाला मदत केली. काही वेळा Break your boat of those past. की त्या भूतकाळाच्या ज्या बोट आहेत त्या तोडून टाका, Break it. त्या तोडून टाका. No way पुन्हा मार्ग नाही to go back. मागे जाण्यासाठी. Break your relation त्या सगळ्या नाती तोडा and follow God. आणि देवाच्या मागे चाला. That I have no place to go. की आता मला कुठलंही ठिकाण नाही जाण्यासाठी. Like Peter, you can say, जसं पेत्र सारखं प्रमाणे where तुम्ही can म्हणू we go, शकता Lord? You have the word of eternal life. की कुठं जाऊ शकतो देवा आम्ही, की तुझ्याकडे तो अनंत कालचं जे वचन आहे. I have left everything, Lord. मी सगळ्या गोष्टी सोडल्यात देवा, Only I have one way फक्त माझ्याकडे एकच मार्ग to आहे go to place where you have for me. की अशा ठिकाणी जे ठिकाण तू माझ्यासाठी निवडलंय. I always says, मी कायम म्हणतो, when Jesus died, जेव्हा येशू ख्रिस्त मेला, most of the disciples went back because they had something to go back. पुष्कळचे जे त्याचे शिष्य होते मागे गेले कारण त्यांच्याकडे काही गोष्टी होत्या त्या करण्यासाठी. But Mary says, पण मरिया म्हणाली, where have you kept him? मी कुठं त्याला ठेवला I आहे. have nowhere to go. माझ्याकडे कुठेही मार्ग नाही You know, I जाण्याचा. don't have any excuse. माझ्याकडे कुठलंही कारण नाहीये. I have no excuse. माझ्याकडे कारण नाही. If it's not him, जर तो नाहीये, there's nothing. माझ्याकडे काहीच नाही. We sing song, आपण गाणी म्हणतो, तेरे बिना मैं कुछ भी नहीं, तेरे बिना मैं कुछ भी नहीं. We sing song, तू ही मेरा सब कुछ है. आपण गाणी म्हणतो की तूच माझं सर्वस्व आहे. But still in the world. पण तरी पण आपण जगात आहोत. Today let us break those things. आज आपण त्या सगळ्या गोष्टी मोडूयात. Abraham took those things, but his motive was right and God delivered him. आणि अब्राम त्या गोष्टी घेऊन गेला पण त्याचा हेतू चांगला होता म्हणून देवाने त्याला सुटका दिली. God separated him. देवाने त्याला वेगळं केलं. Some people motive was not right, काही लोकांचे जे हेतू होते चांगले नव्हते, but method was right. पण त्यांचा जो मार्ग होता तो बरोबर But होता. they didn't wanted to go to promised land. पण त्यांना त्या वचनदत्त भूमीमध्ये जायचं नव्हतं. So that's why पण त्यामुळे we need to realize one thing. आपल्याला एक गोष्टी जाणीव असणं गरजेचं आहे. When Lot was separated, जेव्हा लॉटला वेगळं करण्यात आलं, Bible says, शास्त्र म्हणतं that's the time तीच ती वेळ होती God opened the eye of Abraham. की देवाने अब्रामाचे डोळे उघडले. He said, Abraham, तो म्हणाला, अब्राहम look up.
तू वर पहा, As long as you see, जितकं तू पाहू शकतोस I will give you. मी तुला देईन. When the past hindrances went, जेव्हा ते भूतकाळातले जे अडथळे होते जे निघून गेले, when the past attachment went, की जेव्हा ते भूतकाळाचं जे जवळीकता होते ते निघून गेली, when he was separated from Lot, त्याला लॉट पासून जेव्हा तो वेगळा झाला, God started working in his life. देव त्याच्या जीवनामध्ये कार्य करू लागला. Today, which Lot आज कुठला लॉट that we are carrying? आपण घेऊन चाललो आहोत? Which Lot कुठल्या प्रकारचा लॉट is not allowing us to go ahead? की आपल्याला पुढे जाऊन देत नाहीये? Which Lot कुठला लॉट is showing us all the की greeneries? ते आपल्याला दाखवत आहे ती संपूर्ण हिरवळ? Which Lot कुठला लॉट is showing us those three की kings? ते तीन राजे आपल्याला दाखवत आहेत? Turn back. आज मागे We have वळा. only one king. फक्त एकच राजा, That is Jesus Christ the Lord. तो येशू ख्रिस्त राजा म्हणून. Let us follow him. आज आपण चला त्याच्या मागे जाऊया And God will bless you. आणि देव तुम्हाला आशीर्वादित May करेल. God bless you today. देव तुम्हाला आशीर्वादित करो. May you realize one thing, आज तुम्हाला एक गोष्टीची जाणीव हो that not only deliver from the world, की फक्त जगापासून सुटका असं नाही, but we have to go to the place where God is पण called us. आपल्याला अशा ठिकाणी जायचं जिथं देवाने आपल्याला बोलवलं आहे. Psalm 91 says, स्तोत्रसंहिता 91 म्हणतं He will deliver us आपल्याला तो सुटका देईल, and He will take us. आपल्याला तो घेऊन जाईल. You know, my friend, तुम्हाला माहिती का मित्रांनो, ready to be go. तयार राहा जाण्यासाठी. He told Abraham, तो म्हणाला अब्रामाला, leave everything, सगळ्या गोष्टी सोड, leave your father's house, तुझ्या पित्याचं घर leave सोड, your kindred, तुझे ते नातेवाईक सोड, leave your country, तुझं तो देश सोड, and second thing, आणि दुसरी गोष्ट go to place where I tell you. अशा ठिकाणी जा जिथं मी तुला दाखवत आहे. Then I will do these 7 things. मग ह्या 7 गोष्टी मी करेन. If you want these 7 things to be fulfilled, जर तुम्हाला पाहिजे की ह्या 7 गोष्टी परिपूर्ण झाल्या पाहिजेत, either you can take this message serious, तर हा संदेश तुम्ही गंभीररित्या घ्या, or like a Lot, की जर नाही तर लॉट you सारखं can just smile तुम्ही फक्त हसा and you'll say, आणि तुम्ही म्हणा I'm blessed where I am. मी आशीर्वादित आहे जिथं आहे तिथे. Whether you choose तुम्ही जे काय निवड करा, to follow God or the world, देवाच्या मागे जाणे का जगाच्या मागे जाणे, God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Let's pray. या प्रार्थना करूया. Father, in Jesus' name, पिता प्रभू येशूच्या how नावाने we thank you for your word. कसं आम्ही धन्यवाद देतो तुझ्या वचनासाठी. Lord, you have delivered us. देवा तू आम्हाला सुटका केली आहे. As we turn back, जसं आम्ही पुन्हा वळतो, we can see from where you have brought us. आम्ही पाहू शकतो की तू कुठून आम्हाला आणला It was next to impossible for us, Lord, where we are today. हे अशक्य होतं देवा आमच्यासाठी की आज आम्ही जिथं आहोत तिथे. Surely निश्चितच it's your work. हे तुझं कार्य आहे. Surely it's your hand निश्चितच हे तुझे हात आहे, that has delivered us जे आम्हाला जेणे आम्हाला सोडवलं and आहे brought us today. आणि आज आम्हाला इथपर्यंत आणलं Lord, we आहे. don't want to leave your hand. देवा आम्हाला तुझे हात सोडायचे We want नाही, to continue ahead, Lord. आम्हाला पुढे जायचंय तुझ्या. No hand is better than you, Lord. कुठलाही हात तुझ्यापेक्षा उत्तम नाही देवा. Lord, we don't want world to come in us. देवा आम्हाला जर पाहिजे नाही की जे जग आम्हामध्ये We येऊ, want word to come in us तुझं जे वचन आहे ते आमच्यामध्ये येऊ and दे fill us, Lord. आणि आम्हाला भरून जाऊ दे. Let our life be a life of God. आमचं जे जीवन आहे ते देवाचं जीवन असं Help होऊ us दे. not to pitch our tent near the Sodom and Gomorrah. सहाय्य कर आम्हाला परमेश्वरा की आम्ही आमचं जे काय तंबू आहे हे सुदम गोमरापाशी न बांधो. Lord, we pray, देवा आम्ही प्रार्थना करतो, deliver us from the gravity of the sin ह्या पापाच्या गुरुत्वाकर्षणामधनं आम्हाला तू सोडव and help us to pitch our tent, आणि आम्हाला सहाय्य कर जेणेकरून आम्ही आमचा तंबू बांधू, maybe in the wilderness, की भले ते अरण्यामध्ये but in the will of God पण तुझ्या देवाच्या that इच्छामध्ये, will take us to the promised land. जेणेकरून ते आम्हाला ते वचनदत्त भूमीमध्ये I घेऊन commit जाईल. every person, मी Lord. प्रत्येक व्यक्तीला सोपवतो देवा. Search your heart tonight. आज संध्याकाळी तुमच्या हृदय तुम्ही पहा. Lord, I pray, देवा मी प्रार्थना करतो, as every person searching the heart, जसं प्रत्येक व्यक्ती आपलं हृदय पळताडत आहे, let them not take this word easily, Lord, हे जे शब्द आहेत हे त्यांना सहजरित्या घेऊन ये देवा, but take it serious पण ते गंभीररित्या घेऊ दे and be transformed. आणि त्यांचं परिवर्तन होऊ दे In Jesus' name. येशूच्या नावाने. Amen. आमेन आमेन. आमेन आमेन. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. May you be prosper. तुम्ही समृद्ध व्हा, May you follow God. तुम्ही देवाच्या मागे चाला And soon and very soon, आणि निश्चित लवकर आणि लवकर He is coming. तो येणार आहे. God bless you. देव तुम्हाला आशीर्वादित करो. Amen. आमेन. Well, we believe you all have had a blessed service this evening and we have worshipped God. We celebrated His goodness in worship and also His wonderful faithfulness in His word. But there is one more reason we have to celebrate this evening, and that is the birthday of a very special sister. She was the first to start the ladies group in Abundant Life Center, and not only that, her ministry continues as she pastors the women in Abundant Life Center. Let's put our hands together as we welcome our very own Pastor Pratima.
धन्यवाद देते हैं परमेश्वर पिता, तू भला है और तेरी करुणा सदा की है। उसके फाटकों में प्रवेश करूंगा, धन्यवाद के साथ उसके आंगनों में स्तुति करूंगा। धन्यवाद देते हैं प्रतिमा सिस्टर के जीवन के लिए, उनके बुलावे के लिए। प्रभु धन्यवाद देते हैं कि तूने उनको खड़ा किया, इतने वर्षों तक चलाया, तूने उनका अभिषेक किया है और तेरे राज्य में तूने उनको बुलाया और महत्वपूर्ण स्थान दिया है। धन्यवाद देते हैं कि आज तक तूने उनको संभाला और यहाँ तक लेकर आया। धन्यवाद देते हो हम इस वर्ष का स्वीकार तेरे नाम में, यीशु के लहू में और पवित्र आत्मा की सहभागिता में करते हैं। इस वर्ष के ऊपर हम तेरा प्रभुत्व मांगते हैं, इस वर्ष के ऊपर हम तेरा दाहिना हाथ मांगते हैं, इस वर्ष के ऊपर हम तेरा दृष्टांत मांगते हैं, इस वर्ष के ऊपर हम तेरा संरक्षण मांगते हैं। तुझे अलशादाय अनुग्रह करने वाला, एबनाइजर सहायता करने वाला, यहोवा निसी विजय देने वाला, यहोवा शामा संग रहने वाला, यहोवा इरे पुरौठा करने वाला, यहोवा शालोम शांति देने वाला, यहोवा रूहा मार्गदर्शन करने वाला और यहोवा राफा चंगा करने वाला बोल के स्वीकार करते हैं। ये वर्ष के ऊपर हम तेरे दीवारें खड़ी करके द्वारों को शत्रु के लिए बंद कर देते हैं। ये वर्ष के लिए हम प्रार्थना करते हैं, अभिषेक कर, एस्तेर का अभिषेक कर परमेश्वर पिता, जो अपने परिवार के लिए, घराने के लिए, तेरे राज्य के लिए और जगत के लिए तेरे सामने खड़े रहे। प्रभु उनको एस्तेर के वस्त्र दे जो पहनकर वो तेरे सामने खड़े रहकर मध्यस्थी करे। प्रभु अभिषेक कर एस्तेर का, जो उनको उन ऊंचाइयों पर ले जाए पिता, जो तेरी इच्छा है और जो तेरा बुलावा है उनके जीवन में वो पूरा हो। प्रभु जैसे योशुआ ने कहा, मैं और मेरा घराना हम तो परमेश्वर की सेवा करेंगे, अपने घराने के साथ और अपने जनरेशन के साथ खड़े रहकर तेरी सेवा करने के लिए अभिषेक कर। प्रभु ये वर्ष के ऊपर हम तेरी उत्तम आशीषों का स्वीकार करते हैं, प्रार्थना करते हैं। प्रभु तेरा वचन कहता है, जो यहोवा की बाट जोते और नया बल प्राप्त करते जाएंगे, वो आकाश में उकाबों के समान उड़ेंगे, वो दौड़ेंगे लेकिन श्रमित न होंगे, चलेंगे लेकिन थकित न होंगे। प्रभु तेरा वचन है परमेश्वर पिता, तेरे अभिवचन के अनुसार तूने ऐसा पात्र बनाया है प्रभु, उसको अनॉइंट कर कि जिसके अंदर से हजारों हजार लोग पिए और तेरे जीवन के वचनों को ग्रहण करे और तेरे मार्ग में और तेरे राज्य में स्थिर खड़े रहे। परमेश्वर पिता जो बात के लिए तूने अभिषेक किया है, 30 पट ने, 60 पट ने, अब 100 पट में पूरा कर प्रभु, और जो तेरी अच्छी योजना और अच्छी इच्छा है वो पूरी होने दे। प्रतिमा सिस्टर, प्रफुल्ल ब्रदर, उनके दोनों बच्चे और उनके परिवार के जितने भी सदस्य, सबको ब्लेस कर और अभिषेक करके अपने घराने समेत आनंद मनाए, तेरी आराधना करे और तेरी सेवा करे। इसके अलावा प्रभु जो कुछ उनके जीवन में तू अच्छा, तू तेरी भलाई दिखाना चाहता है, ये वर्ष दिखा प्रभु। ये वर्ष को तेरे हाथों में देते हैं, ये वर्ष को तुझे समर्पित करते हैं, ये वर्ष को तुझे सरेंडर करते हुए प्रार्थना करते हैं प्रभु। तेरे अधिकारों को हाथ में लेके ये वर्ष के विरुद्ध आने वाले हर एक शैतान की योजना को हम नाकाम करते हैं और तेरी अच्छी योजना को आमीन कहते हैं। ना तो बल से, ना शक्ति से, पर तेरे आत्मा के द्वारा। तेरा वचन कहता है, उठ प्रकाश मानो, तेरा प्रकाश आ गया है। आमीन कह के इस वर्ष को हम आशीर्वाद देते हैं। यीशु मसीहा के नाम से मांगते, सुनो और कबूल कर। आमीन।